अतिक्रमण काढायला नव्हतं पाठवलं, काल तिथलं ते स्वच्छ करण्यासाठी पाठवलं होतं. पण त्या जागेबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सर्वांना द्यायची आहे की ही जी मोहाटी गडची जी जागा आहे, मनपाची मालकीची ही जागा आहे, ती सिरसोली रोडवर आहे. आणि ती जी जागा होती ती आपले माजी नगर अध्यक्ष जे होते तुकाराम श्रीपद चौधरी यांनी महापालिकेला ती तेव्हा विकत घेतलेली होती ती जागा. आणि ती 97 पासून 2011 पासून तिथे अटलांटाचं जे क्रशर आहे, कंपनीचं क्रशर तिथे आधी चालू होतं. ती जागा त्यांना ती अलॉट केलेली होती. आणि काय 2011 पासून तिथे ती खडी, त्यांची अटलांटाची जी खडी होती तिथे पडून होती. 2017मध्ये स्लॉटर हाऊस, ते 17 आणि 2018मध्ये स्लॉटर हाऊस आपण तिथून बंद केलं होतं आणि ती जागा तशीच रिकामी पडलेली होती. म्हणजे तिथे फक्त खडी आणि काही महापालिकेचे सामान तिथे पडलेला होता, बाकी तिथे काहीच नव्हतं त्या जागेवर. ती पुरी रिकामी जागा होती. आणि 2000 ऑक्टोबरमध्ये तिथे काही घरं म्हणजे झोपड्या ह्या करोनानंतर तुम्हाला तिथे दिसतील, म्हणजे पाहण्यात येतील. गुगल मॅप्स आहे माझ्याकडे, तर त्या गुगल मॅप्सवर तुम्हाला ते 2022ला करोनानंतर काही थोडेसे तिथे झोपड्या, तुम्हाला 1-2 झोपड्या तिथे तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर ते 2024मध्ये किंवा 2025मध्ये काही लोकांनी तिथून काही रकमेनुसार म्हणजे 5,000 रक्कम ह्यानुसार काही लोकांना ती जागा विकण्यात आलेली होती. तर ते आता जे तिथे लोक राहतात ते तांबापुरातले लोक तिथे राहतात आहेत. म्हणजे त्यांनी 2024ला 5,000 जागा एक झोपडीचे देऊन कोणीतरी ती त्यांना महापालिकेची जागा ही विकली आहे. पण ते जे लोक आहेत ते अस्तित्वात तांबापुराचे आहेत, कारण की अजूनही त्यांची जे नावं आहेत ते तांबापुरा वोटिंग लिस्टमध्ये आहे. आणि आता जे इलेक्शन झालं त्यात त्यांनी तिथेच वोटिंग हे केलेलं आहे. त्यामुळे त्यांची जी जागा तिथे होती त्यांनी ती विकून टाकलेली आहे त्या लोकांनी. आणि त्यांनी इथे 5,000 रुपये घेऊन इथे ते राहायला आलेले आहे. 2024 नंतरची ही गोष्ट आहे. आणि अगर आता आपण बघितलं की जे गव्हर्नमेंटचं GR आहे, शासन आहे, ते 2011 पूर्वीच्या जागा आहे महाराष्ट्र शासनाच्या. ह्याच त्यांना म्हणजे जागा दिले जातील, हे शासनाचा GR आहे. आणि फक्त गव्हर्नमेंट जागेच्या, महापालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या जागांसाठी तो GR नाही आहे. आणि हे जे लोक आहेत हे 2025 आणि 24 पासून तिथे अस्तित्वात राहायला आलेला आहे. त्यामुळे तो जो GR असतो तो फक्त 2011 म्हणजे गव्हर्नमेंट शासनाच्या याच्या रूलसाठीच तो लागू आहे. महापालिकेच्या जागांसाठी किंवा नगरपालिकेच्यासाठी तो लागू नाही आहे. म्हणजे आता जी जागा आहे ती महापालिकेची जागा आहे. त्यामुळे जे लोक ते म्हणतात आहे की ही जागा आम्हाला देण्यात यावी, तर तो GR तिथे लागू होत नाही. त्यामुळे तिथे तो खारिज होतो. आणि हे जे काही जळगाव शहराचे नागरिक आहे, म्हणजे जे जळगाव शहराच्या नागरिकांनी आम्हाला इथे निवडून दिलं आहे किंवा इथे आम्हाला बसवलेलं आहे, तर त्यांच्या महापालिकेच्या जागा वाचवण्यासाठी आम्ही इथे आहोत. त्यामुळे ही जागेवर त्यांनी जे अतिक्रमण केलेलं आहे ते आम्ही तिथलं काढलंच जाणार आहे. कोणत्याही ह्याच्यामध्ये ते तिथे ठेवलं जाणार नाही. GRमध्येही ते बसत नाही. महापालिकेची जागाच ती आहे आता. आणि आम्ही त्याच्यासाठी कंपाऊंड वॉलचंही आरक्षण केलेलं आहे. आणि काही दिवसामध्ये कंपाऊंड वॉलही तिथे बांधली जाणार आहे. आणि अशा लोकांना आम्ही तिथे म्हणजे हे थार देणार नाही आहे. त्यांना तिथून अतिक्रमणच आहे, ते अतिक्रमण काढलंच जाणार आहे. त्यामुळे हे असे हळूहळू इथलंच नाही तर जळगावचं तुम्ही जसं पाहत असाल, महापौर म्हणून मी जेव्हापासून आली आहे अतिक्रमण विषय मी हाती घेतलेला आहे. आणि हाच फक्त मुद्दा नाही तर जळगावचा प्रत्येक जिथे अतिक्रमण असेल तिथे मी कारवाई करणारच आहे. आणि ही आमची महापालिकेची जागा एवढी, आज तुम्ही बघाल तर ती इतकी मोठी जागा आहे, 13 एकर. आज तुम्ही त्याचं रेडिनेटनं प्राईस बघाल तर तीही खूप मोठी आहे. तर अशीच ही आपली महापालिकेची जागा कोणालाच दिली जाणार नाही आहे. आणि ते जे म्हणतात की GRमध्ये आहे, पण GRमध्ये महापालिकेची जागा ती नाही आहे. आणि 2011च्या पूर्वीचा जो GR आहे त्यामुळे ते आता 2024-25ला तिथे अस्तित्वात आले आहे. माझ्याकडे सर्व ते प्रूफ्सही आहे. तुम्हाला गुगल मॅपमध्येही दिसतील की 2011 पासून एकदम तुरळक होते. आणि फेब्रुवारीचंही 2013चे आहे, 2-3 आहे. आणि जे वास्ट जे आहे ते 2025मध्ये ते वाढलेलं आहे. त्यामुळे ते तिथे नियमात ते बसतच नाही. हे अतिक्रमणच म्हटलं जाईल आणि हे अतिक्रमण काढण्यातच येणार आहे. मी पाठवलं होतं JCP, ते फक्त साफसफाईसाठी पाठवलं होतं, कारण की तिथे आम्हाला कंपाऊंड वॉल हे करायचं आहे, बांधकाम सुरू करायचं आहे. आणि लोकांना फक्त हे सांगण्यासाठी की ही जागा ही अतिक्रमणच जागा आहे, ही काढलीच जाणार आहे. त्यामुळे तुमची तयारी असू द्या, तुम्हाला इथून निघायचंच आहे. त्यामुळे काही लोकांना स्वतःहून तिथून निघून जायचं असेल त्यासाठी मी लोकांना आवाहन पण केलं होतं की ही अतिक्रमण आहे, तुम्हाला इथून निघायचंच आहे. उगीच कारवाई करून कोणाला काढण्यापेक्षा आधीच सांगितलं. त्यामुळे सूचना मी त्या दिवशी दिलेल्या होत्या. त्यामुळे काही येत्या दिवसामध्ये हे अतिक्रमण निघेलच.
त्याच्यामुळे त्या लोकांना आव्हान आहे की GR हा नाही, तुमच्या महापालिकेच्या जागेसाठी तो नाही आहे. आणि माझी महापौर म्हणून आम्ही सर्व इथे त्याच्यासाठीच आहोत की म्हणजे जळगाव महापालिकेच्या ज्या मोठ्या जागा तुम्ही बघत असाल त्या आता महापालिकेकडे ओपन स्पेसेस हे जास्त नाही आहे, रेव्हेन्यूही आपल्याकडे काहीच नाही आहे. तर आम्हाला काही आमच्या महापालिकेच्या जागा ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे की पुढे आम्ही अपकमिंग प्रोजेक्ट्स तिथे कसं राबवू शकू, ह्यासाठी आम्हाला त्या जागा आमच्या मोकळ्या करायच्या आहे. काही ह्या लोकांसाठी म्हणजे ज्यांनी काही लोकांनी तिथे आपल्या पैशांनी काही म्हणजे त्यांना काही तुरळक पैसे देऊन ते विकलेली जागा आम्ही अशीच महापालिकेची कोणाला देऊ नाही शकत, त्यामुळे ती जागा अतिक्रमणमध्ये आम्ही खाली करणार आहोत. काही माहिती नाही, पण असं मला समजलं आहे की 5,000 रुपयामध्ये ती जागा जे तांबापुरामध्ये राहत होते, मोठी काही असेल त्याच्या मागे लोक मला काही सांगता येणार नाही, पण ते आधी तांबापुरा रहिवासीमध्ये हे लोक जे होते तिथे राहत होते, हे मला वाटतं भिल लोक आहेत, हे तांबापूरमध्ये रहिवासी होते, पण त्यांनी तिथल्या त्यांच्या जागा विकून दुसऱ्याला त्या विकून टाकल्या आणि स्वतः इथे राहायला आलेले आहे. 2024-25 मध्ये आलेले आहे. आणि मला असं ऐकू आलं की 5,000 रुपयेप्रमाणे एका झोपडीचे त्यांनी ते घेतलेले आहे आणि तिथे ते आता वास्तव्य करत आहात. पण ती मूळ ही महापालिकेची जागा आहे, ते अतिक्रमणच आहे, त्याच्यामुळे कोणताच GR तिथे त्यांना वाचवू नाही शकणार. आणि आमच्या जागेत जेही अतिक्रमण आहे ते आम्ही काढणार आहोत. आणि काल मी जसं सांगितलं तसं आम्ही अतिक्रमण काढायला गेलेलो नव्हतो. काल फक्त नाही, अतिक्रमण काढण्याचं ते पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, पण आमचे काल शहर अभियंता इथे नव्हते, त्यामुळे शहर अभियंता जेव्हा आपण कारवाई करतो तेव्हा सर्व शहर अभियंता लागतात, काय म्हणतात अतिक्रमण विभाग लागतो, सर्व जेव्हा तिथे लागतात ना तेव्हा आम्ही त्यांच्याकडनं जेव्हा जाणार आहोत अतिक्रमण करायला तेव्हा पोलीस बंदोबस्त हे घेऊनच जाणार आहोत. पण हे काल फक्त स्वच्छता करायला गेलो होतं. तुम्ही बघाल तर ते एका साईडला मागच्या बाजूला बसलेले आहेत, काही भाग तो ओपन आहे. तर मी अशा आदेश दिले होते की आपल्याला तिथे कंपाऊंड वॉल हे चालू करायचं आहे, तर जो समोरील भाग आहे किंवा काही तो आहे तो साफ करून घ्यायला. आणि कंपाऊंड वॉलचं एस्टिमेटही आपण आता काढलेलं आहे आणि तिथे कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी मी ते लोकांना तिथे पाठवलेलं होतं. जेव्हा आपण अतिक्रमण करायला जाणार आहोत तिथे तेव्हा पोलीस प्रोटेक्शन आणि आमचं सर्व अभियंता सोबतच तिथे जाऊन ती मोहीम तिथे राबवणार आहोत. आधी अतिक्रमणचे पथक गेलं, मग परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर आरोग्याचे जे उदय पाटील वगैरे आहेत नाही, ते पोचताना त्यांचं हे चुकलं की सोबत न जाता एका पाठीमागे गेले. सूचना अशाच होत्या की आता जाऊन फक्त JCP नेऊन तिथे साफसफाई करावी. अतिक्रमण काढायला त्या दिवशी गेलेले नव्हते. अतिक्रमण काढण्यासाठी सर्व पोलीस बंदोबस्तही घेतला जातील. सर्व आमचे इंजिनियर्स आहेत किंवा काही आपले गोसावी सर आहेत आता ज्यांच्याकडे अतिक्रमण विभाग दिलेला आहे, आणि अतिक्रमणचे लोक सोबतच जातील. त्या दिवशी फक्त हे साफसफाई आणि JCP देऊन ते कंपाऊंड वॉलसाठी हे करायला गेले होते. हा, समज चुकला त्यांचा. हो नाही, त्यांची तयारी ते म्हणतात आहे की GR नुसार आम्हाला तिथेच वास्तव्य करण्यासाठी ती जागा द्यावी किंवा आम्हाला दुसरी जागा द्यावी. पण जो GR आहे, GRही सुद्धा माझ्याकडे आहे, तर ह्या GRमध्ये 2011च्या आधीचे जे आहे आणि फक्त शासनाच्या जागा, हिच्यात नगरपालिके किंवा महापालिका जागा असं मेन्शन नाही आहे. त्यामुळे त्यांना असं कोणीतरी मिसगाईड करता आहे की ही जागा तुम्हालाच देण्यात येईल किंवा दुसरीकडे तुम्हाला घर देण्यात येईल, पण हे सर्व चुकीचं आहे. ती महापालिकेचीच जागा आहे. कोण त्याच्या मागे आहे ते माहिती नाही, पण एक मोठं स्ट्रॉंग त्याच्यासाठी कोणीतरी आहे आणि ते त्यांचं पाठबळ हे करत आहेत. पण ही महापालिकेची जागा आहे आणि ही आम्ही खाली करून घेऊया. काही नगरसेवक त्यांना पाठबळ देत आहे अशी पण एक चर्चा आहे. म्हणजे मला असं वाटतं जेव्हा मागे इलेक्शन झाले होते तेव्हा काही लोकांनी त्यांनी काही दिले असतील, मला आश्वासन माहिती नाही, पण ती महापालिकेची जागा आहे. काही नगरसेवकही सांगत असेल, पण ती आज महापालिकेची जागा आहे तर ती खालीच केली जाणार आहे. आपण मगाशी सांगितलं की त्या लोकांना कोणीतरी 2-4-5 हजारामध्ये जागा होईल. तुम्ही म्हणताय की ती महापालिकेची जागा, महापालिकेची जागा अशा पद्धतीने परस्पर कोण विकतंय? आम्ही जेव्हा हे झालेलं संदर्भात माझा प्रश्न, तर या संदर्भात समजा प्रशासकीय काळात कोणाला माहिती मिळाली नसेल, पण आता तुमची बॉडी फॉर्म झालेली आहे, तर अशा पद्धतीने महापालिकेची जागा परस्पर कोणाला तरी विकणाऱ्यांविरुद्ध अज्ञात असेल तुम्ही गुन्हे दाखल करणार? चालेल, नक्की. आता जसं आपल्याला म्हणजे आता माहिती पडलेलं आहे की ती 5,000मध्ये जागा विकली गेली आहे, तर जसं आम्हाला ते सांगण्यात येईल आम्ही प्रशासनाला आदेश देऊ आयुक्त साहेबांना की आपल्या जागा कोणी विकत असाल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात जळगाव शहरात अशी किती जागा आहेत? काय जळगाव शहरामध्ये अशी किती जागा आहेत?
ओपन प्लेसेस अजून म्हणजे ओपन प्लेसेस आहेत, पण त्याचा खरा एक्झॅक्ट नंबर मला माहिती नाही. जसं मी आले तेव्हापासून फॉलोअप घेत होते, तर हे माझ्या निदर्शनात आलं की ही आपली जागा आहे. म्हणजे काही प्रोजेक्ट्स करण्यासाठी मी जागांचा शोध घेत होती, त्यात ही एक मोठी जागा लक्षात आली की ही आपली मालकीची जागा आहे आणि हिच्यावर अतिक्रमण हे झालेलं आहे. तर अजूनपर्यंत कोणी ते अतिक्रमण काढलं नाही आणि खूप तुम्ही बघाल तर 13 एकर जागा ही खूप मोठी आहे. तिथे अपकमिंग प्रोजेक्ट्सही माझे आहे की जे वेटिंग आहे, पण आम्हाला जागा नाही आहे. त्याच्यामुळे ते लक्षात आलं की ही आपली जागा आहे आणि मग ते फॉलोअप घेऊन समजलं की खरंच ती आपलीच आहे. त्यामुळे मी हे सूचना दिल्या होत्या की ती खाली करण्यात यावी. आदिवासी बांधवांनी असाही आरोप केला की जे सत्ताधारी नगरसेवक आहेत, म्हणजे ज्यावेळेस निवडणुका होते त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनानुसार आम्ही त्यांना मतदानही केलं. ते जे तुमचे नगरसेवक आहेत त्यांनी आश्वासन दिलं होतं, आता खरं म्हणजे माणुसकीच्या नात्याने का असेना त्यांना पर्यायी जागा महापालिका उपलब्ध करून दिली. ते म्हणजे आमचे नगरसेवक जे तिथले नगरसेवक जे बोलले असतील ना की ती आम्ही तुम्हाला जागा देऊ, पण ॲज अ महापौर म्हणून किंवा महापालिका म्हणून ह्या GR नुसार आमचं ते काही त्याचं हे नाही आहे. त्यांना अतिक्रमणच म्हटलं जाईल. 2011च्या याच्या पुढे आणि अगर ती गव्हर्नमेंटची शासनाची जागा असेल तर तिच्यात नमूद केलेलं आहे की त्यांना आपण घरे देऊ किंवा पर्याय जागा देऊ. पण यांना हे आधी त्यांचे घरं आहेच, त्यांनी ते विकून टाकले दुसऱ्यांना. म्हणजे त्यांना तिथे ते तांबापुरात राहत होते, मग त्यांनी ते का विकले? ते विकून टाकले आणि दुसरीकडे ते स्थायिक झालेले आहे. पण हा मुद्दा त्यांचा आहे. आम्ही जागा असं मी आता सांगू नाही शकत की मी त्यांना पर्याय जागा देईन. हे अतिक्रमण आहे म्हणून हे अतिक्रमण काढण्यात येते. 100% तांबापुरामधले लोक कसं आले? हो, तांबापुरामध्ये ते अस्तित्वात होते. त्यांनी त्यांचे घरं जे होते ते विकून टाकलेले आहे आणि इथे ते शिफ्ट झालेले होते. अशी दुसरे इतर कुठल्या एरियातले असं फक्त जे जिथे भिल समाजाचे जे लोक राहत होते ते आधी तिथे रहिवासी होते आणि त्यांची नावं तुम्ही बघाल तर आताही तिथे आहे, म्हणजे मतदान यादीत आहे आणि त्यांनी जस्ट करंटमध्येही त्यांनी वोटिंग तिथे केलेलं होतं. काही 2018 ते 19 दरम्यान किती जणांचे अतिक्रमण होतं? म्हणजे आता मी गुगल मॅप काढले, तसं आपल्याला एक्झॅक्ट आकडा तर माहिती नाही पडणार, पण 2011 मध्ये तुम्हाला दिसाल तर फक्त 1 किंवा 2 झोपडे तिथे दिसतात आहे. मग नंतर 2007 जानेवारी 7 2012 मध्ये पण 2च दिसतात ते. असं मी सर्वे काढले ते 1 फेब्रुवारी 2013 ते 1-2 दिसते, काही म्हणजे जास्त नाही आहे. मग हळूहळू 2016 ते काही नाही आहे, 18 पण एवढं नाही आहे. आणि ते जे वाढलं आहे ना ते 2024 पासून मग वाढलेलं आहे. हे बघा, आता हे 2022लाही तुम्ही बघाल तर तुरळक आहे काहीतरी, पण 2024 पासून त्याची संख्या ही वाढली आहे. 23 पासून संख्या ती वाढलेली आहे. हे जे दिसतात हे 23 पासून ते वाढलेलं आहे. मग 24चं हे असं इमेज आहे. 24मध्ये जास्त ते झालेलं आहे आणि पुन्हा हे 25 आहे. 25मध्ये मग पुरं ते जास्त प्रमाणात झालं.